बोईसर आगाराला 15 नवीन बसेस मिळाल्या असून यामध्ये 10 लालपरी आणि 5 अत्याधुनिक राजमाता जिजाऊ बसेसचा समावेश आहे। नव्याने दाखल झालेल्या 5 जिजाऊ बसेसचे लोकार्पण आमदार विलास तरे यांच्या हस्ते करण्यात आले। पालघर जिल्ह्यातील वाढती प्रवासी संख्या आणि अपुऱ्या बससेवेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेसची मागणी करण्यात आली होती। त्यापैकी आतापर्यंत जिल्ह्यातील विविध आगारांना एकूण 108 नवीन बसेस प्राप्त झाल्या आहेत। नवीन राजमाता जिजाऊ बसेस BS6 तंत्रज्ञानावर आधारित असून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक बसमध्ये 5 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत। तसेच मोबाईल चार्जिंगसाठी सीटजवळ चार्जिंग पॉइंटची सुविधाही देण्यात आली आहे। दरम्यान नवीन बसेसचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर आता बोईसरमध्ये आधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज हायटेक बस स्थानक उभारणे हे पुढील लक्ष्य असल्याचे आमदार विलास तरे यांनी सांगितले। प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि आधुनिक बससेवा देण्यासाठी शासन व परिवहन विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। प्रसादजी जाधव, किरणजी गावित, इथे उपस्थित सर्वच प्रवासी वर्ग आणि काही पत्रकार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला माहिती आहे की हे युतीचे शासन आहे। याच्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील आणि सुनित्रा वहिनी जे असतील, यांच्या नेतृत्वाने अनेक उपक्रम होत आहेत। त्यामध्येच परिवहन विभागाच्या माध्यमातून परिवहन विभागाचे मंत्री माननीय प्रतापसिंह सरनाईक यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे की या परिवहन सेवा विखंडित बस सेवा जुन्या बसेस आहेत त्या पुनरुज्जीवित करण्याच्या दृष्टिकोनातून नवीन बसेस देण्याच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे। त्याचबरोबर परिवहन मंत्र्यांचा सुद्धा ध्येय आहे। आणि या विभागाचा आमदार म्हणून मी फक्त बोईसर विधानसभेतच नाही तर पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त बसेस कशा आल्या पाहिजे या संदर्भातला प्रयत्न करण्याच्या संदर्भात प्रामाणिक जो प्रयत्न केला त्याचाच हा एक उपक्रमाचा भाग म्हणून आपल्याकडे पालघरमध्ये नव्याने बसेस आलेल्या आहेत। त्या 15 सफाल्यामध्ये नवीन बसेस आलेल्या आहेत, 9 वसईमध्ये 14, अर्नाला 10, डहाणूमध्ये 15, जव्हारमध्ये 15, बोईसरमध्ये 15 आणि नालासोपारामध्ये 15 अशा एकूण 108 बसेस तिथे आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत या जिल्ह्यामध्ये। आणि त्याचबरोबर ह्या 27च्या आतमध्ये 200 बसेस पूर्ण करण्याचं ध्येय हे आपण घेतलेलं आहे। आणि तशा पद्धतीची मीटिंग परिवहन मंत्र्याबरोबर स्वतः आमदार म्हणून मी घेतलेलं आहे। त्याचंच औचित्य म्हणून आज 5 बसेसचं लोकार्पण हे जनतेसाठी आपण करतोय। याच गोष्टी करत असताना भविष्यामध्ये अजून चांगलं हे बस स्थानक डेव्हलप करण्याच्या संदर्भातलं सुद्धा आपलं ध्येय आहे। आणि ते सुद्धा लवकरच आपल्याला समजेल की हायटेक बस स्थानक इथे होईल। आणि मॅडमनी जे सांगितलेलं आहे त्या लांब पल्ल्याच्या गाड्याच्या संदर्भात सुद्धा आपण बस मॅनेजमेंटबरोबर बसून अजून किती गाड्या वाढवता येतील ह्या संदर्भातला विषय सुद्धा मी दाखल घेतलेला आहे। आणि तशा पद्धतीने परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बसून आपण तो सुद्धा प्रश्न सोडवू। बाकी परिवहन विभागाच्या संदर्भात कर्मचाऱ्यांना सुद्धा काही अडचणी असतील तर तुमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तुम्हाला सुद्धा माझी दारं उघडे आहेत, तुमच्यासाठी मी उभा राहील आणि आजचे हे 5 बसेसचं लोकार्पण करून जनतेच्या सेवेसाठी उतरवून देतो ही सुद्धा ग्वाही देतो। आणि माझा इथेच मनोगत संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।